वयाच्या 35व्या वर्षी लग्न झालेला अमित ज्यावेळेला हनीमून करण्यासाठी रूममध्ये जात होता त्याच वेळेस त्याच्या मित्रांनी त्याला 2 पॉवरच्या गोळ्या दिल्या. पॉवरच्या गोळ्या खाऊन ज्यावेळेला अमित रूममध्ये जातो त्यावेळेला बघतो तर तिथं काय त्याची नवरी नाहीच. एकतर नवरी गायब झाल्याचं टेन्शन आणि दुसरीकडे 2 गोळ्या खाल्ल्याचं टेन्शन. याच्यानंतर अमितनं जे केलं ते बघून तुम्ही म्हणणार की काय अवस्था झालेली आहे आजकाल महाराष्ट्रातल्या पोरांची. तर नमस्कार मित्रांनो, आजची जी स्टोरी आहे ती जळगावमधील आहे. तर मित्रांनो, अमित हा एक 35 वर्षाचा मुलगा होता. त्याला एक 10 वर्ष झालं नवरी बघा चालू होती, पण त्याला काही नवरी भेटत नव्हती. अमित कायम टेन्शनमध्ये राहायचा, कसं होईल, काय होईल, कसं करेल मी पुढे. तर असं टेन्शन बघून त्याच्या घरच्यांना टेन्शन त्याचं बघवलं नाही. कारण एक अमित साधा सिंपल असा मुलगा होता, कधीही कोणाला त्रास न देणारा. आपल्यात राहणे, काम करणे, कष्ट करणे, घरी येऊन भाकर खाऊन निवांत झोपणे, ना व्यसन ना काय, असा एक साधा मुलगा होता. तर त्याच्या घरच्यांना त्याची कीव आली. सगळ्या नातेवाईकांना तर सांगून ठेवलेलं होतं की नवरी बघा, पण कोण मिळतच नव्हती. तर काय करणार, एक तर त्याच्या घरी रान नव्हतं आणि अमित ही दिसायला म्हणजे असा काही खास नव्हता, एक नोकरी पण नव्हती. मग आता करायचं काय? तर घरच्यांनी सांगितलं तू काय कर, कामाला जा, कामाला गेल्यानंतर 1-1.5-2 लाख रुपये जमा कर, जमा केल्यानंतर एक नवरी मिळते, आपण ती घेऊन येऊ. तर एजंटकडून त्यांनी जे पैसे जमा केलेले होते अमितने ते एजंटला दिले. घरच्यांना कीव आल्यामुळे त्याची पैसे दिल्यानंतर 25 ऑक्टोबर 2025ला त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 3-4 दिवस तर सुरुवातीचे चांगले गेले. नवरीने एकदम भारी प्रकारे घरांना सगळ्यात सामावून घेतलं होतं. प्रेमळच वातावरण होतं. पण ज्या वेळेला 4-5 दिवसानंतर 16वा झाला, ज्या वेळेला त्याचा हनीमून होतं त्या दिवशी मित्रांनी काय केले, त्याला गोळ्या दिल्या. ते काय म्हणले, असं कर की तू इम्प्रेशन खराब होईल तुझं एकतर वय झालेलं आहे, गोळ्या खाऊन जा, इम्प्रेशन चांगलं पडेल. अमितने गोळ्या खाल्ल्या, 2 घेतल्या. त्याच्यानंतर ज्या वेळेला आत गेला त्यावेळेला बघतो काय, तिथं नवरी पण नाही. आसपास बघितलं तर त्या घरामध्ये दागिने पण नाहीत. सगळ्यांच्या लक्षात आले की आपल्यासोबत गेम झाला, स्कॅम झाला. नवरी पैसे घेऊन पळून गेली. अमितच्या डोक्यात एकच टेन्शन, एकतर नवरी पळून गेली आणि त्याने 2 गोळ्या खाल्ल्या होत्या. त्याच्या पूर्ण शरीरात त्याचा प्रभाव दिसायला लागला होता. आता करायचं काय? कशी तर ती रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सगळ्या कुटुंबानं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. जवळच्या गेल्यानंतर तिथं त्यांनी कंप्लेंट दिली. एकतर हे त्यांनी बरं केलं, कारण कसं आहे, ज्या लोकांसोबत असं घडतं ते लोक बेइज्जती होईल म्हणून कधी पोलीस स्टेशनमध्ये जातात, पहिलं पोलीस स्टेशन गाठत जावा. पोलीस स्टेशनमध्ये गेली की पोलिसांनी त्यांची तपासाची चक्र फिरवली. त्यावेळेला असं लक्षात आलं, या टोळीमध्ये 4 लोक आहेत, 3 महिला 1 पुरुष आणि यांचे कनेक्शन UP, बिहार, महाराष्ट्र अशा ठिकाणी आहेत. एकदम गुन्हेगारी क्षेत्रातले एकदम टॉपचे गुन्हेगार आहेत हे. 2-3 दिवसानंतर ही पूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला. टोळीला पकडण्यात आलं. पोलिसांनी यांची तर काय नावं सांगितलं नाहीत, पण यांच्याकडून जे दागिने पैसे जमा झाले ते अमितचे जे काय त्याच्यातनं घेऊन गेले होते तेवढे दिले. अमितला तर परत मिळाले. पण अमितसोबत जे घडलं ते महाराष्ट्रातील भरपूर पोरांसोबत घडत आहे.